ॲग्रो अवतार सुरू करण्याची आयडिया नेमकी कशी आली? दुसऱ्याच्या शेतीवर आपण स्वप्न पूर्ण करायचं. अच्छा. तिथून ही आयडिया आली. तुमचा रेव्हेन्यू मॉडेल काय आहे? तुम्ही फक्त शेती द्या, पैसा पण लावा. माझी टीम किंवा मी एंड टू एंड सर्व्हिस देणार. म्हणजे लागवडीपासून तर विक्रीपर्यंत. पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये आपल्या कंपनीला न्यायच्या. टर्नओव्हर हजारो कोटी न्यायच्या आहे. एकदम फ्रँकली सांगतो आणि गर्वानं सांगतो, होणार आहे. तेव्हा माझ्याकडे काही नव्हता. शून्यापासून सुरुवात केली. फक्त माझी जिद्द, माझा संकल्प आणि माझा स्वप्न. कारण की मी ड्रीमर आहे. अनफॉर्च्युनेटली पैशाच्या कमतरतेमुळे माझ्या आईबाबांना ते शेती विकावं लागली आणि ते शेती विकल्यानंतर माझे जे स्वप्न होते ते तिथंच थांबले. आपलं शिक्षण पण मराठीमध्ये किंवा गावामध्ये झालं. हां. मग आम्हाला 3 किलोमीटर पायी जायचं, 3 किलोमीटर यायचं. तो शिक्षण आम्ही गेलाय त्या आर्थिक परिस्थितीमुळे. ₹3 ₹4चे कोल्ड्रिंक्स असायचे ते. तर मी एका फॅक्टरीतून उचलायचं ₹1.5 आणि तिला जे हॉटेल्स असतात छोटे हॉटेल गावागावामध्ये हां. तिथं ₹3 विकायचं. तर एका बॉटलमध्ये ₹1.5 मला नफा मिळायचा. तुमचं वय किती होतं तेव्हा? तेव्हा काय मी 15 वर्षाचा असणार तेव्हा. ते मजुरीचं काम असते ना, हां. म्हणजे बिल्डिंग्स तयार करतात, हां, विटा हां. सिमेंट देण्यात. Construction. तो पण मला काम करावं लागला एक वेळ अच्छा. उन्हाळ्यामध्ये. ओ. आणि सोबत वेटरचा पण काम करावं लागला त्या सिच्युएशनमध्ये. मला कुणाच्या खाली नोकरी करणं आवडत नव्हतं आधीपासूनच. कुठलाही सेक्टर असो, मग तो ॲग्रिकल्चर असो किंवा काही असो. मला एक लहानपणापासून उद्योजक बनायचा होता. तुमच्याकडे भांडवल असेल, तुम्ही आधी शेतकऱ्या म्हणजे मोठ्या माणसाचे मुलं आहात, तुमचे आईबाबा तुम्हाला पैसे देतात भांडवल, तर तुम्ही काही करू शकता. तुमचा हा जो बिझनेस आहे तुम्ही कसा स्केल अप केला? 1-2 डेमो सक्सेस झाले की लोकांना आपोआप कळतंय, नाही हा सक्सेस करणारा माणूस आहे. मी तुम्हाला शेती शिकवतो. 25,000ची नोकरी करण्यापेक्षा ₹1,00,000 महिना तुम्ही घरी कमवा. मी तर म्हणतो सगळे IT वाले IT सेक्टर सोडा, मॅनेजमेंट सेक्टर सोडा आणि शेतीमध्ये या. तुम्ही 1-1 कोटी कमवू शकता. मी एकटा कुठपर्यंत जाणार मॅम? त्यासाठी लाखो लोक येऊ द्या ना. मिलके करते, विन विन सिच्युएशन. लोक म्हणतात शेतीत फ्युचर नाही, पण एका मराठी तरुणानं ठरवलं फ्युचर निर्माण करायचं. गावातून सुरुवात, मर्यादित पैसा, प्रचंड संघर्ष आणि आज RS ॲग्रो अवतार हे फक्त नाव नाहीये, तर हजारो शेतकऱ्यांसाठी आशेचा ब्रँड बनलाय. स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत RS ॲग्रो अवतार ॲग्री बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर संदीप मेश्राम. जो माहिती आहे किंवा लोकांना जे संदेश आहे ते तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या युवा शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना पोहोचण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी खूप आभारी मी. तुम्ही एक एम्पायर उभं केलेलं आहे शेतीमधून राईट. आणि तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात. बरोबर. तर शेतीविषयीची तुमची सगळ्यात पहिली आठवण कोणती आहे? पहा, ॲक्च्युली शेती माझे बाबा शेतकरी होते हां. आणि आम्ही माझे जे आजोबा होते ते मला शेतात न्यायचं काम करायला. है अच्छा. ना? किती पण वर्षांचे होतात तुम्ही तेव्हा? तेव्हा मी 6वी-7वी वर्गामध्ये असणार. हां, हां. म्हणजे 14-15 वर्ष. हां. तेव्हा आम्ही शेतात जाऊन कार्य करायचो. पण तेव्हा ट्रेडिशनल शेती होती. म्हणजे आमच्या भागामध्ये विदर्भामध्ये धानाची शेती जास्त केली जाते. प्रमाणात करायची होता. हां. आणि तो कोणती कामं तुम्ही करायचा शेतीमध्ये? सगळेच अच्छा. ते आम्हाला जे धानाचे जे रोप असतात ते हां. पोहचवून देणे, मातीचं काम करणे, म्हणजे सगळं म्हणजे शेतीमध्ये काय रोवणी असतात करणे, ते रोवणी वगैरे सगळं आम्ही करायचं. तर आर्थिक परिस्थिती त्या काळामध्ये कशी होती? आर्थिक परिस्थिती पहा, शेतकरी म्हणलं तर आर्थिक परिस्थिती मायनसच होणार आहे. कारण की आम्ही मोठा परिवार होता. माझे भाऊ, माझी बहीण जास्त होते. हं, हं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अ, अ, मुलांना म्हणजे माझे बाबा होते शेतकरी, त्यांना म्हणजे मॅनेज करता नव्हतं. हां. फायनान्शियली कंडिशनमुळे. आर्थिक स्थिती तर होती कमी. त्यामुळे आपलं शिक्षण पण मराठीमध्ये किंवा मराठी मीडियममध्ये. गावामध्ये झालंय. हां, हां. मग आम्हाला 3 किलोमीटर पायी जायचं, 3 किलोमीटर यायचं. तो शिक्षण आम्ही गेलाय त्या आर्थिक परिस्थितीमुळे. आपण जे जनरली बघतो त्याच्यामध्ये असं होतं, की शेती आहे, छोटीशी शेती आहे, शिक्षण घेतोय, शिक्षण घेतल्यानंतर जास्तीत जास्त काय करायचं तर जॉब करायचा. हं. मग हे जे ॲग्रो बिझनेसमध्ये तुम्ही का उतरलात? म्हणजे त्यामागची एक्झॅक्ट स्टोरी काय आहे? नाही, आधी आधी सांगतो, की हां. शेतकऱ्याचा मुलगा म्हणल्यानंतर त्यांच्या पप्पाच्या, आई-बाबाचा एक उद्देश असतो, की मुलांनी शिकावं आणि हां. नोकरीच करायच्या. हो, हो. ठीक आहे. तेव्हा माझा पण होता, की नोकरी करायचं. हं, हं. पण त्या उद्देशाने माझ्या बाबांनी मला ॲग्रीकल्चर डिप्लोमासाठी मला ॲडमिशन केलं अच्छा. 12वी नंतर. हं, हं. मी डिप्लोमा केला म्हणजे ॲग्रीकल्चर डिप्लोमा म्हणजे हां, कमीत कमी काळामध्ये डिप्लोमा हां, कंप्लीट 2 होईल वर्षाचा आणि कोर्स असते. हां. त्याच्यामध्ये एंड टू एंड म्हणजे लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत सगळी माहिती त्या डिप्लोमामध्ये मिळते. अच्छा. तिथून आम्हाला इंटरेस्ट आला, की आम्हाला शेतीमध्येच आता एक फ्युचर बनवायचं आहे. अच्छा. ठीक आहे. हां. तिथून हं, हं. आणि गोष्ट आहे बिझनेसची तर
मला कुणाच्या खाली नोकरी करणं आवडत नव्हतं आधीपासूनच. कुठलाही सेक्टर असो, मग तो ॲग्रीकल्चर असो किंवा काहीही असो. मला एक लहानपणापासून उद्योजक बनायचा होता. हं, हं. मी लहानपणी खूप निरनिराळं काम करायचं. दूध घेऊन आणायचं, इकडे विकायचं. हं, हं. कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटल आणायचं, इकडे विकायचं. अच्छा. म्हणजे काही ना काही ॲक्टिव्हिटी करायची जेणेकरून मला पैसे जनरेट असो. हं, हं, हं. म्हणजे नफा तुम्हाला मिळत होता. नफा मिळत होता. तर एखादी अशी इंटरेस्टिंग आठवण आहे का, की तुम्ही काहीतरी घेतलं होतं आणि दुसरीकडे विकून चांगल्या पद्धतीने पैसे हो, कमावले मी किंवा तेव्हा पकडलं त्या गेलात? काळामध्ये ना कोल्ड हां, ड्रिंक्सचा एक क्रेज होता. कमी किमतीवाली ₹3 ₹4 ची हां, कोल्ड हां. ड्रिंक्स असायची ते. तर मी एका फॅक्टरीतून उचलायचं ₹1.50 मध्ये हं. आणि तिला जे हॉटेल्स असतात छोटे हॉटेल गावागावामध्ये, हां. तिथं ₹3 मध्ये विकायचं. तर एका बॉटलमध्ये ₹1.50 चा मला नफा मिळायचा अच्छा. आणि ते घरी सायकलवर. हां, हां. सायकल असायची. सायकलच्या हँडलला दोन्ही थैले आणि मागे टंगून आपण डिलिव्हरी करायची. अच्छा. हां, तुमचं वय किती होतं तेव्हा? तेव्हा काय मी 15 वर्षाचा असणार तेव्हा. ओह! हां, म्हणजे हां. तेव्हापासून बिझनेस हो, माइंड ते होतं. माझ्या माइंडमध्ये आहे, की हां. मला नोकरी नाही करायची आहे. मला फक्त व्यवसाय करायचा आहे. काहीतरी शिकायचे आहे आपले. आणि घरच्यांना याविषयी माहिती होतं? होता त्यांना. तर त्यांच्याकडे काहीच प्रॉब्लेम नव्हते. कारण की मला जे लागणारे कपडे, हं, हं. लागणारे पुस्तकं हां, हां. ते मला तिथूनच करायचं. अच्छा. हां, म्हणजे घरातून पैसे घेण्याऐवजी तुम्ही हां, तुमचे हां, हां, कमवायचात आणि हां. त्यातून मग जे कपडे लागणार आहेत किंवा पुस्तकं वगैरे, वह्यांची गरज ते असेल मला ते स्वतः काम करून, हां, हां, हां. स्वतः काम करून ते मला स्वतः खरेदी करायचं होतं. अच्छा. शैक्षणिक हां, साहित्य हां, तुम्ही स्वतः कमवून स्वतः हां, खरेदी करायचे. हां. आणि मग वेळ पण अशी आली, की मला अ, अ, ते मजुरीचं काम असते हां, ना, हां. म्हणजे बिल्डिंग्स तयार करतात, हां, विटा, हां, हां. सिमेंट देण्यात, कन्स्ट्रक्शन. तो पण मला काम करावं लागला एक वेळ अच्छा. उन्हाळ्यामध्ये. ओह! आणि सोबत वेटरचं पण काम करावं लागलं, हं, हं, त्या हं. सिच्युएशनमध्ये. आणि त्याच्यातून किती रोजंदारी मिळत होती? त्या म्हणजे 1 दिवस काळामध्ये काम काय केल्यानंतर? ₹150 ₹100 इनफ होते त्या काळामध्ये. हां, हां. पण ते आम्हाला खूप मोठं वाटायचं यार. ते आम्हाला जसं ड्रेस घ्यायचा आहे, स्कूल बॅग घ्यायची आहे, शूज घ्यायचे आहे. हं, तर हं. मग त्या पैशातून घ्यायच्या. हं, म्हणजे घरी जास्त आपण ओझा नाही दिला हं. आई-बाबांना. हं, हं. जो डिप्लोमा केल्यानंतर ॲग्रो अवतार सुरू करण्याची आयडिया नेमकी कशी आली? एग्रो अवतारचा असा होता ना, की आम्ही शेतकऱ्याची मुलं हं. आणि इनोव्हेशन नव्हता शेतीमध्ये. हां. आम्ही बघत आहोत, की आमच्या भागामध्ये धानाची शेतीला एकरी 10,000 वाचायचं म्हणजे 10,000 बसते ते कम से हं, कम. हं, हं. हां. मला उद्देश होता, की 1,00,000 ₹1,50,000 कसं एकरी कमवू शकू आपण. अच्छा. त्या उद्देशाने मी स्टडी केलो. माझी स्वतःची शेती म्हणजे आमच्या घरी शेती होती. हं, हं. तिथं मी काहीतरी नवीन कायचे प्रयोग करायचा. हं, हं. निरनिराळे काही म्हणजे पोल्ट्री फार्म टाकायचे आहे, का गोट फार्म टाकायचा आहे, का काही इनोव्हेशन शेती करायची आहे. पण अनफॉर्च्युनेटली पैशाच्या कमतरतेमुळे माझ्या आई-बाबांना ते शेती विकावं लागली हं, हं, हं. आणि ते शेती विकल्यानंतर माझे जे स्वप्न होते ते तिथंच थांबले. ओह! मग मग मी विचार केला, की नाही आता माझ्याकडे शेती नाही आहे. हं, हं. मग आपण दुसऱ्याच्या शेतीवर आपण स्वप्न पूर्ण करायचं. अच्छा. तिथून ही आयडिया आली. हं, मग 2014 मध्ये आर-एस अग्रवताची स्थापना केली. हं. 2017 पासून तर 2014 पासून तर 2017 पर्यंत ह्यूज स्ट्रगल. अच्छा. क्लायंट भेटायचे नाही. कारण की मी हं, जिथं बसलेला होतो गोंदियामध्ये तिथं एवढ्यामध्ये काही अवेअरनेस नव्हता. हं, शेतीबद्दल तर सोडा शेतकऱ्यांना काही इच्छाही नव्हती करायची. हं, हं. पण त्यावेळेला कोणी असं म्हटलं होतं, की ॲग्रो बिझनेस चालणार नाही? हो, भरपूर लोकांनी मला तर खूप हसायचे, "यार पागल हुआ क्या नौकरी करना? हं, हं. हाँ, तेरा अच्छा खासा डिग्री है, डिप्लोमा है, हं, आराम से तू ग्रामसेवक बन सकता है या हं, एग्रीकल्चर ऑफिसर बन सकता है." हं, मी म्हटलं, "मला ते नोकरी करायची नाही ना. हं, मला इथंच काहीतरी घडवायचं आहे." तर हं, 2014 पासून 2017 पर्यंत स्ट्रगल. हं. किती वर्ष झाले तुम्ही विचार करा. अच्छा. म्हणजे 3 5-6 वर्ष, हां. 4 वर्ष तर नक्की. हो, हो. मग त्यावेळेला हा स्ट्रगल जो आहे, तो सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं त्याच्यामध्ये? भांडवल हं, हं. याच्यापेक्षा छोटा चॅलेंज नाही राहू शकत. हां. तुमच्याकडे भांडवल असेल, तुम्ही आणि म्हणजे मोठ्या माणसाचे मुलं आहात. तुमचे आई-बाबा तुम्हाला पैसे देतात भांडवल, हं, हं. तर तुम्ही काही करू शकता. मग पण पहिली इन्व्हेस्टमेंट कितीची होती? माझी इन्व्हेस्टमेंट बघितलं तर काही नाही. मग तुम्ही कशी झिरो सुरुवात कशी इन्व्हेस्टमेंट, केली? झिरो इन्व्हेस्टमेंट. हां, मी कन्सल्टंट म्हणून आधी सुरुवातीला काम केलं आहे. हां, लोकांच्या शेतावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करून तिथून जे फीस यायची, हां. असं करत मी पहिला ऑफिस टाकला गोंदियाला. अच्छा. तो ऑफिस माझ्या मते 2 एक लाखाचा असेल. हं, हं. भाड्याचं घेऊन तिथं. तिथून मग आणखी मग प्रसिद्धी मिळायला लागली का ऑफिसमध्ये बसून हा अ, लोकांना मार्गदर्शन करतो हं, हं. आणि वो कहावत है ना, घर की मुलगी दाल बराबर. हां, हां. तर मी जिथं ज्या भागात होतो जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये, तिथं मला काही भाव नाही मिळायच्या. अच्छा. कारण की हा नवीन आहे, काय याला काही माहीत नाही. हं, हं. मग तिथून मी गुजरात ऑपरेट करायचा. अच्छा. तिथून मी हैदराबाद ऑपरेट करायचा. तिथून मी अरुणाचल प्रदेश ऑपरेट करायचा. म्हणजे लोकं दूरचे मला जास्त रिस्पॉन्स द्यायचे हं, हं, हं. ओके. आणि मग तिथून सुरुवात झाली. अच्छा. आणि मग पहिला कस्टमर कसा मिळाला तुम्हाला?
पहिला कस्टमर देखा छोटे-मोठे कस्टमर तर यायचे. हां. जेणेकरून माझे ऑफिस चालायचे. माझे 2-4 मुलं-मुली स्टॉफ ठेवला होता मी. हं. पण जो सगळ्यात मोठा जो ब्रेक इव्हे म्हणजे ब्रेक थ्रू म्हणतात त्याला, हां, हां. तो मला 2017 मध्ये मिळाला आहे. अच्छा. कसा? ते एक माझा मित्र आहे रजनीकांत हैदराबादला. त्यांनी मला एका क्लायंटला भेटून दिलं मिनिस्टरला. हं, हं. त्याच्या शेतामध्ये मला ड्रॅगन फ्रूट लावायचं होतं 10 एकरला. हं. तिथून ते पहिली ऑर्डर 20,00,000ची. अच्छा. तिथून मला टर्निंग मिळालं. म्हणजे तिथून माझी सुरुवात झाली का हं, आता हं. इथून यार 20,00,000ची त्या काळामध्ये माझ्यासाठी खूप मोठी ऑर्डर होती. हं, हं. म्हणजे तुमच्याकडे काहीच नाही आहे, झिरोपासून सुरुवात केली आहे हं, हं. आणि 20,00,000ची ऑर्डर हं. माझ्यासाठी ते मला वाटलं यहाँ से कुछ कर सकते हैं. अच्छा. मग तुम्ही काय केलं पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर? त्याच्यानंतर तिथं ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे 10 हां, एकरमध्ये. हां. तिथंच राहायचं, तिथंच त्यांना पूर्ण म्हणजे 100% दिला की हा सक्सेस झाला पाहिजे. अच्छा. त्यांना सक्सेस केलाय. हं, हं. ओके. मग त्यांना किती फायदा झाला होता त्याच्यामध्ये? त्यांना लगेच तर फायदा नाही, पण त्यांना हां, 2 वर्षानंतर तिथून उत्पन्न स्टार्ट झालं. हां. तर त्यांना एकरी 3,00,000 4,00,000 भेटायचे अच्छा. त्या काळामध्ये. ग्रेट. 5,00,000च्या वरच असेल, पण मी एक मिनिममच प्राईस पकडतो. 3,00,000 हं, इनफ हं. आहे. हं, तर त्यांना चांगला फायदा झाला. हं. मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली. हां, तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची. येस. तर मी 100% दिला तिथं. म्हणजे काहीही कंजूसी न करता. हं. हा माझ्यासाठी ब्रेक थ्रू होता. मग पुढे कशी वाटचाल केली तुम्ही? तिथून मग एक्सपांड करायला सुरुवात केली. हं, मग त्यांचे रेफरल घ्यायचे मग. आप खुश हो ना मेरे काम हं, से, तो आप ही कॉन्टैक्ट्स दो. हं. आपके कोई किसान होंगे या आपके कोई जिसके पास ज़मीन पड़ी है और खाली वैकेंट लँड है, उसको डेव्हलप करके देता हूँ. हां. मग तिथून टर्नकी प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली. अच्छा. टर्नकी म्हणजे तुम्ही फक्त शेती द्या, पैसा पण लावा. माझी टीम किंवा मी एंड टू एंड सर्व्हिस देणार. म्हणजे लागवडीपासून तर विक्रीपर्यंत. अच्छा. ती सुरुवात केली. हं. ओके. मग पण या सगळ्यामध्ये ना ट्रस्ट लागतो खूप. हं. कारण एखादा शेतकरी त्यांची जमीन देणार प्लस पैसाही लावणार हां. आणि शेती अशी आहे की बेभरवशाची. तेही राइट, तुम्ही ज्या भागातून येतात तिकडे तर खूप कमी त्याच्यातून उत्पादन मिळतं. राइट. तर मग ते ट्रस्ट गेन करणं किती कठीण होतं? विदर्भातले किंवा महाराष्ट्रातले शेतकरी हं, एकाएक लोकांना विश्वास करत नाही. हं, हा तर ट्रू आहे. हं. पण मी स्वतः फील्डवर जायच्या. अच्छा. टीमला तर पाठवायच्याच, पण तिथं मी कॉम्प्रोमाईज नाही केला क्वालिटीमध्ये. हं, स्वतः जायचं, शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करायचं, त्यांना सपोर्ट करायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं, त्यांना स्वप्न दाखवायचं की एवढा-एवढा होणार आहे. हं, तुम्ही ॲटलीस्ट सुरुवात तर करा. हं, कुणाकडे 50 एकर शेती आहे, तर 2 एकर, 5 एकर सुरुवात करा. असा करू-करू ट्रस्ट बिल्ड केलाय. हं. आणि मग वर्क हातात घेतल्यावर, प्रोजेक्ट हातात घेतल्यावर त्यांना मी स्वतः जायचं आणि त्यांना पूर्ण 100% सर्व्हिस द्यायची अच्छा. आणि सक्सेस करून द्यायचं. 1-2 डेमो सक्सेस झाले, की हं, लोकांना आपोआप कळतंय नाही हा सक्सेस करणारा माणूस आहे. हं. पण शेतीमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर लोकांना भीती वाटते. ओके. कारण ते निसर्गावर अवलंबून असतं मोठ्या राइट, प्रमाणामध्ये. तर राइट. तुम्हाला भीती वाटली होती? नाही भीती तर वाटणार होती. हं. पण आम्ही शेतीमध्ये बदलाव केला. अच्छा. कशा पद्धतीनं? आपण जो ट्रेडिशनल शेती करतो, हां, जुन्या पद्धतीनं, हां. त्याला आम्ही रिप्लेस केला. कसं? आम्ही मग फ्रूट फार्मिंगमध्ये आलो. ओके. हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये आलो. अच्छा. आम्ही फ्लोरिकल्चर सेक्टरमध्ये आलो. फ्लोरिकल्चरमध्ये पॉली हाऊसच्या आतमध्ये शेती होते. हं, हं. त्याला प्रोटेक्टेड फार्मिंग म्हणतात. मग ऊन असो, वारा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, काहीही असो. त्या प्रोटेक्टेड फार्मिंगमध्ये जसा जसा एक मुलगा मम्मीच्या गर्भामध्ये सेफ असतो ना पोटामध्ये, त्याचप्रमाणे पॉली हाऊसमध्ये शेती सेफ असते. अच्छा. हां. मग तिथून सुरुवात केली. हं, मग हॉर्टिकल्चरमध्ये फळबाग लागवड केली. हं. वेगवेगळे फळबाग लागवड केली इंडो इस्रायल टेक्निकनं. अच्छा. मग त्याला तेवढं रिस्क फॅक्टर कमी असते. ओके. हां. पण त्याच्यातून मग उत्पादन किती मिळतं? कारण खर्च तर भरपूर होत असेल. पॉली हाऊस राइट, राइट, बनवायचं आहे, राइट, या सगळ्या गोष्टी आहेत. राइट. तर मग उत्पादन किती उत्पादन मिळतं? चांगलं असतं मॅम. हां. फॉर एन एक्झाम्पल की पॉली हाऊसचं उदाहरण घ्या. तुम्ही आता पॉली हं, हाऊसचं बोलत आहोत आम्ही. हं. एका एकरमध्ये 70,00,000ची इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा. पण तो प्रोजेक्टमध्ये. हां. त्याला आम्ही बँक फायनान्स केलं. 75% बँक दिलं लोन हं. आणि त्या शेतकऱ्याच्या इन्व्हेस्टमेंट फक्त 25% असते. अच्छा. आणि मी आभारी आहे शासनाच्या, मग तो राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो. हं, ते 50% म्हणजे 40% किंवा 50% सबसिडी देतात शेतकऱ्यांना. हं, जसे 70,00,000चा प्रोजेक्ट आहे, तर 70,00,000चा 50% किती झाला? ₹35,00,000. हं. तर ₹35,00,000 शेतकऱ्यांना सबसिडी भेटते. अच्छा. तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मिनिमाइज होतो. हं, हं, आणि मग पॉली हाऊसमध्ये जसं तुम्ही विचारला, की उत्पादन किती होणार? हं, तर आम्ही पॉली हाऊसमध्ये एक तर व्हेजिटेबल्स लावतो, जसं सिमला मिर्च, कलरफुल कॅप्सिकम म्हणतो त्याला हं, हं, आम्ही किंवा कुकुंबर लावतो किंवा टोमॅटोज लावतो. हं, हं. एक्झोटिकमध्ये किंवा नॉर्मल. अच्छा. आणि फुलांची शेती करतो. जसे डच झालं, डच रोज, गुलाब झालं, हं. जरबेरा झालं, कार्नेशन झालं, ऑर्किड झालं. तर एकरी ₹15,00,000 शेतकरी वाचू शकतो. ओह! सगळं ई-एम-आय, खर्च वजा करून सगळं.
ॲप्रॉक्स. अच्छा. तर मग असे किती प्रोजेक्ट तुम्ही केलेले? माझ्याकडे भरपूर आहेत. आता 150 तर माझ्याकडे पॉलिहाऊसचे प्रोजेक्ट आहेत. हं, याच्या व्यतिरिक्त जे आपण फॉर्म डेव्हलप केला आहे हं, ते 1000 प्लस आहेत. तसे काउंटिंग नाही करू शकत हं, आणि हं. कन्सल्टन्सीमध्ये तर आमच्याकडे 50,000 शेतकरी जोडलेले आहेत आज पॅन इंडिया. ओह! ग्रेट. आणि दुबईमध्ये पण आमचे शेतकरी आहेत. म्हणजे हं, हं, ते दुबईचे नाही आहेत. हं. आहेत आफ्रिकाचे, पण त्यांनी जमीन लीजवर घेतली आहे दुबईमध्ये आणि अच्छा. तिथं डेव्हलपमेंट करत आहेत. म्हणजे पण दुबईमध्ये शेती कशी करता? कारण तिकडे तर रेती आहे तिथं सगळे. तिथं फक्त खजूर होतात. कारण हां, की खजूर सँडमध्ये चांगला होतो, हां. वाळवंटामध्ये. आणि पॉली हाऊसमध्ये शेती करावी लागते, ते हायड्रोपोनिकमध्ये. ओके. कारण की तिथं फक्त वारू आहे, हं. माती वाळू नाही आहे. आहे. हां. तर मग हायड्रोपोनिक सेटअप तिथं करा. तिथं मग चायनीज क्रॉप लावा, लॅट्यूससारखे, हं, हं. आणि मग तिथंच विका. अच्छा आणि तिकडे मग भाव चांगले मिळतात? तिथं भाव म्हणजे चांगले भाव आहेत. हं, हं. मग आपल्या इकडून सुद्धा काही एक्सपोर्ट केल्या जातात का जे भरपूर शेतकऱ्यांचे हां. भारतातनं म्हणा, व्हिएतनामवरून म्हणा, थायलंडवरून म्हणा, ऑलमोस्ट बांगलादेश म्हणा, नेपाळ म्हणा, हं, दुबईला एक्सपोर्ट होतो. म्हणजे मिडल ईस्ट कंट्रीमध्ये तिकडे सौदी अरबपासून सगळं भागामध्ये हं, ह्याच देशातून तिथं एक्सपोर्ट केलं जाते. कारण की तिथं उगवत नाही. हं. तिथं आम्हाला फिश भेटतो कुठून? इथूनच पाठवले. हां. तिथं आम्हाला टोमॅटो भेटतात कुठून? इथूनच पाठवले जाते. अच्छा. मग कोणकोणते असे प्रॉडक्ट आहेत जे आपल्या शेतीमध्ये उगतात, आपल्या इकडे त्याला किंमत नाहीये, पण तिकडे मोठी किंमत आहे? फ्रुट्स सगळेच आहेत. अच्छा. सगळेच फ्रुट्स आहेत. व्हेजिटेबल्स आहेत. हं, हं. व्हेजिटेबलमध्ये सगळेच आहेत. टोमॅटोपासून, मिरचीपासून तर सगळं तिथं एक्सपोर्ट होते. ओनियन आहे, आपला जिंजर आहे, गार्लिक आहे. हे आपण तिथं एक्सपोर्ट करू शकतो. हं, हं, हं. आता तर नवीन कॉन्सेप्ट आहे की ड्राय करून पाठवा. अच्छा. ओनियनला, गार्लिकला ड्राय करा आणि पाठवा. हं, हं, हं. तो पण एक्सपोर्टचा एक अपॉर्च्युनिटी आहे. अच्छा. हं, मग तुमची जी कंपनी आहे हं. ॲग्रो अवतार, एग्रो अवतार. त्यांचा रोल नेमका याच्यामध्ये काय आहे? हां, आम्ही हं, एंड टू एंड सर्व्हिस करतो. हं, जसे की जसे तुम्हाला पॉलिहाऊस टाकायचे आहे हं, किंवा शेती करायची आहे, 50 एकरमध्ये आंबे लावायचे आहेत हं, किंवा पेरू लावायचे आहे किंवा ड्रॅगन फ्रूट लावायचे आहे. तुम्हाला नॉलेज काही नाही. हं, मग तुम्ही आमच्याकडे याल, हं. की आप हमें मेरी खेती डेव्हलप करने में सपोर्ट करो. अच्छा. टेक्निकली पार्ट. हं, मग त्याच्यामध्ये लागवडीपासून तर विक्रीपर्यंत. मग जमीन बनवायची आहे, लँड प्रिपरेशन म्हणतो आम्ही त्याला. ड्रिप इरिगेशन करायचं आहे, मल्चिंग लावायचं आहे, खतं टाकायची आहेत, प्लांटेशन द्यायचं आहे. रोपं लावावं लागेल ना. हं, हं, हं. रोपं लावल्यानंतर त्याची जोपासना कशी करायची आहे, कटिंग कशी करायची आहे, खतं कोणते टाकायचे आहेत, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड सगळं आम्ही सांगतो त्याच्यामध्ये. हं, हं. आणि जेव्हा उत्पादित माल होते त्यांना मग विक्री करायला मर्चंट कनेक्ट करून देतो किंवा आम्ही पण खरेदी करून बाहेर पाठवतो. अच्छा. हे 2 ऑप्शन आहेत. पण ओके. जास्तीत जास्त आम्ही मर्चंटला कनेक्ट करून दिलेलं आहे. हं. पण आपल्याकडे तुम्ही जसं सांगितलं, तर जास्तीत जास्त पारंपरिक शेती केली जाते. बरोबर, त्याच्यामध्ये शेतकरी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि तेवढा नफा त्याच्यातून मिळत नाही. बरोबर, हे प्रत्येक शेतकऱ्याची आज असं म्हणता येईल की एक कथा आहे, बरोबर, कहाणी आहे. तर बरोबर. मग तुम्ही अशा शेतकऱ्याला फायदा मिळवून देऊ शकता का? ऑब्व्हियसली तेच शेतकरी आमच्याकडे आहेत, हं. जे ट्रेडिशनल शेती करत आहेत. पण हां, एक एक मोठा प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण, त्यांना अवेअरनेस नाही आहे. अच्छा. काही-काही भागामध्ये आहे, जसं पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी खूप डेव्हलप आहेत. त्यांना माहिती आहे का आम्हाला काय केलं पाहिजे. जेव्हा गव्हर्नमेंटच्या स्कीम येतात किंवा काही नवीन प्रोजेक्ट येतात, जसे की ड्रिप इरिगेशन किंवा पॉली हाऊस, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी त्याला म्हणजे वापरला आहे जास्तीत जास्त. हं, हं. विदर्भामध्ये म्हणा किंवा तिकडे खानदेशामध्ये खूप कमी लोकांनी ह्याला म्हणजे वापरला आहे. अच्छा. मग शेतकऱ्यांच्या ॲक्चुअल समस्या काय आहेत ग्राउंड लेव्हलवर? पहा, समस्या म्हणल्यानंतर पहिला त्यांचा कॉन्फिडन्स, हं. मनोबलच नाही काही नवीन करायचा पॉइंट. दुसरा फंडिंग. हं, हं. शासन देते पण शासनापर्यंत कसे पोहोचायचे त्यांना माहीत नाही आहे. तिसरा वेदर. हं, हं. क्लायमेट चेंज झाला की काही ना काही अडचण येतो. आता उन्हाळ्यामध्ये पाऊस येत आहे, तर त्यांचा उत्पादित माल उन्हाळ्यामध्ये खराब झाला. हं. तर मग ते त्यांचे चॅलेंज आहेत. अच्छा. मग त्याच्यावर कसं मात करता येईल? पहा, त्यांना मोटिव्हेशनची गरज महत्त्वाचा. हं. दुसरा टेक्निकल सपोर्ट. तिसरा गव्हर्नमेंटची सबसिडी किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीमचा सपोर्ट गरजेचा आहे. आणि प्रोटेक्टेड फार्मिंगमध्ये गेल्या पाहिजे. जसा उन्हाळ्यामध्ये पाऊस आला तरी आपला प्रोटेक्टेड असणार हं, हं. फार्मिंग, तर काही प्रॉब्लेम होणार नाही. हां. आणि आता तुम्ही सांगितलं होतं, की शेतकऱ्यांना सबसिडी मिळते गव्हर्नमेंटची 50% कमीत कमी 50%. 40% ते हां, 50%. 40% ते 50% तर ही मिळवून देण्यासाठी तुम्ही मदत करता? आम्ही करतो ना मदत. 100% मदत करतो, पण शेवटी बँकवर डिपेंड असते. हां, कारण की बँक लोन मिळाल्याशिवाय मी हां, केंद्र शासनाची स्कीम सांगत आहे. हां. NHB म्हणतो त्याला, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड. अच्छा. केंद्र शासनाची जेव्हा स्कीम आहे NHB, हां. त्यासाठी आम्हाला बँक लोन घेणं गरजेचं आहे. ओके. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ही आहे, की आमची बँक शेतकऱ्यांना लोन नाही देत. हं, त्यांचा एकच प्रश्न असते, की आमचा रिपेमेंट कसा होणार? ते शेतकऱ्यांवर ट्रस्ट नाही करत. हं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हां. त्यासाठी गव्हर्नमेंट पण सामोरं आलेली आहे, की CGT MSCच्या अंतर्गत
तुम लोन दो, 2 करोड़ का लोन तुम्ही देऊ शकता त्यांना. हं. आणि AIF ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड हं. याच्यामुळे इंटरेस्ट सबसिडी पण आहे. जशी 9% व्याज घेते बँक, तर आम्ही 6% देऊ शकतो. 3% सबसिडी आहे. अच्छा. पण शेवटी बँकेनं दिल्या पाहिजे त्यांना. हं. हा मोठा प्रश्न आहे. बँक देत नाही शेतकऱ्यांना लोन. ते बघते की माझा रिपेमेंट कसा होणार? हं. त्यासाठी हा शेतकरी व्यावसायिक आहे का? हं. याच्याकडे आहे का? मग कोलॅटरल आहे का याच्याकडे काही ठेवायला? हं, हं. ॲग्रीकल्चर लँडवर लोन कमी मिळत आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांसाठी. अच्छा. याची कधी सुधारणा होत असेल आपल्या सरकारकडून, हं, तर आम्ही विनंती करतो सरकारना की याच्यावर काहीतरी व्यवस्था केल्या पाहिजे. हं. पण अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमच्या परीनं काही मदत करता का? की जास्तीत जास्त त्यांना लोन मिळालं पाहिजे? डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा सबसिडीपर्यंत पोहोचून देणं, लॉगिंग करणे, हे हं. सगळी मदत करतो आम्ही. हं, हं. त्यांना लॉगिंग करून देणे, त्यांना सबसिडी आणून देणे, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देणे, त्यांना शेती करून देणे, हे सगळं आम्ही एंड टू एंडमध्ये आलेलं आहे तो. अच्छा. हाच मुख्य काम आहे आमच्या. हं. म्हणून लोकं आमच्याकडे येतात. ओके. हां. म्हणजे लागवडीपासून विक्रीपर्यंत सपोर्ट करतो ना, हं, हं. हाच आमचा USP आहे. एवढ्या वर्षांमध्ये तुमचा हा जो बिझनेस आहे, तो तुम्ही कसा स्केल अप केला? अं, एज्युकेशन घेऊ, ट्रेनिंग घेऊ, अच्छा. अपडेट करू स्वतःला. हं, हं. एक्झाम्पल सांगतो. 2019 मध्ये कोविड आला, हां. आहे ना? तेव्हा माझं ऑफिस गोंदियाला होता. एक छोटासा जिल्हा आहे गोंदिया म्हणून. हं. मी पुन्हा गर्वानं सांगतो की मी गोंदिया जिल्ह्याचा आहे. पण तिथं अपॉर्च्युनिटी नव्हती. हं. मग कोविडच्या दरम्यान मी आपलं ऑफिस शिफ्ट केला नागपूरला. लोकं मला म्हणायचे, "पागल झाला का? लोकं नागपूरवरून आपल्या म्हणजे मायदेशी परत जात आहेत हं. आणि तू अपोजिट करत आहेस, हां. की म्हणजे इथून तिथं येत आहेस. हं. लोकं तिथून परत येत आहेत. नोकऱ्या नाही, बिझनेस नाही. पण माझी सवय आहे, मी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी चांगली आहे. मी अच्छा. खूप रिस्क घेतो. हां. आणि मी कोविडच्या दरम्यान गोंदियाच्या ऑफिस नागपूरला शिफ्ट केलं आहे. का बरं? कारण की माझं काम वाढलेलं आहे. हं. मला दुबई जायचं आहे, मला गुजरात जायचं आहे, मला अरुणाचल जायचं आहे. तिथं व्यवस्था आहे, फ्लाईटची व्यवस्था आहे, ट्रेनची आहे, बसची आहे, काहीतरी आहे. आणि मला मोठा शेतकरी पकडायचा होता. म्हणजे नागपूरला मोठं नाव आहे. तर मग नागपुरात मी शिफ्ट केला मॅम. अच्छा. केव्हा? कोविडमध्ये. कोविडमध्ये. हा थोडा चॅलेंजिंग काम होता माझ्यासाठी. पण हं. मी हिंमत हारले नाही आणि मला सपोर्ट माझ्या बायकोने केला आहे. अच्छा. ती आली माझ्यासोबत. हां. नाहीतर कोणी नाही जात ना, म्हणजे यार हम तो गाव भागेंगे. हं, हं. पण ती माझ्यासोबत आली. त्यासाठी थँक म्हणतो तिला. आणि मग त्या काळामध्ये कसं बूम झाला हा बिझनेस? त्या काळामध्ये लोकांना खूप इंटरेस्टिंग तुमचा प्रश्न आहे. त्या काळामध्ये लोकांना कळलं, की यार शेतीशिवाय काही पर्याय नाही आहे. हां. कारण की शहरातले लोकं गावात जायचं हं. आणि पूर्ण बंद व्हायच्या. मग तिथून ट्रेंड स्टार्ट झाला, की नहीं हम अपने खेत में फ्रूट फॉरेस्ट्री करते हैं. हाँ. फार्म हाउस बनाते हैं. वहीं पर रहेंगे. हं. वहीं पर खाना-पिना सब वहीं पर करते हैं. तो ट्रेंड स्टार्ट झाला. हं. तर म्हणजे व्यावसायिक किंवा जे नोकरी पेशावाले ज्यांनी शेत्या होत्या त्यांच्याकडे, ते माझ्याकडे यायला लागले, की यार हम अभी कोविड में अब डर लगता है, तो मैं अपने खेत में रहना चाहता हूँ. तर मग त्यांना आम्ही आयडिया द्यायचे, एक काम करा, 3 एकर शेतीमध्ये छोटासा फार्म हाऊस बनवा. तिथं आपले स्वतःचे व्हेजिटेबल्स लावा, स्वतःचे फ्रुट्स लावा आणि फ्रुट्स फॉरेस्ट्री का एक छोटासा मॉडेल तयार करून दिला आहे. अच्छा. हां. मग या छोट्याशा मॉडेलसाठी किती खर्च येतो? 10 लाख कमान ते येते. म्हणजे आता समजा एखाद्याकडे आहे 1 एकर जमीन. हां. त्याला तिथं 1 एकर नाही, हां. किमान 4-5 एकर तर पाहिजे. अच्छा 5 एकर हां. पाहिजे. 1 एकरमध्येही होते. त्याच्यामध्ये मग छोटासा फार्म हाऊस तयार करायचं हां. आणि सोबतच मग व्हेजिटेबल्स छोटासा 5,000 स्क्वेअर फीटचा शेड हाऊस टाकून हं, हं. जुगाडवाला आणि बाकी प्रत्येक व्हेरायटीचे फ्रुट्स लावायचे 50-60. अच्छा. ते स्वतःसाठी म्हणजे ऑर्गॅनिक पण त्यांना भेटेल हं, हं. विदाऊट केमिकल हं. आणि त्यांना स्वतःसाठी त्यांना एक खायला भेटेल. आता आपण आपल्या प्रेक्षकांना थोडंसं इमॅजिन करू देऊयात. हां. 1 एकर जमीन आहे बरोबर. समजा एखाद्या व्यक्तीकडे. त्याला तुमची मदत घेऊन स्वयंपूर्ण अशी शेती त्या ठिकाणी त्या 1 एकरमध्ये हं. तयार करायची आहे. हं. तर खर्च किती येईल आणि त्याच्यामध्ये काय-काय असेल? तुला ब्रीफली सांगू? हां. 1 एकर शेती आहे. ते तुम्ही ऑलरेडी घेतलेली हां. आहे. तिथे एक छोटासा शेड किंवा घर बनवा. त्याला 3-4 लाख रुपये लागतातच बनवायला. चांगला बनवायचा तर मग 50 लाख पण कमी आहेत. हं, हं. पण तुम्हाला करायचे आहे तर छोटासा घर बनवा. 2, 3, 4 लाखामध्ये बनून जाते. हां. आणि 1 एकर शेतीसाठी ड्रिप इरिगेशन 50-60 हजार रुपये लागेल. हं. सोबतमध्ये फेन्सिंग करावं लागेल. हं. फेन्सिंग नंतर तिथं झाडं लावायला एक 2-2.5 लाख रुपये खर्च येते. अच्छा. 3 लाख रुपये म्हणजे मल्टिपल लावायचे आहेत. हं, हं. एक्झोटिकपासून सगळं. हं. स्वतःसाठी फ्रूट फॉरेस्ट्री करायची आहे. हां. हा युनिक कॉन्सेप्ट आहे. हां. आणि ज्याच्याकडे 4-5 एकर जमीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रो टुरिझम टाका मग. अच्छा. म्हणजे लोकांना पण बोलवा तिथं पर्यटनाला. हं, हं, हं. त्याच्यामुळे वेगळे पैसे कमवा. हां. मग ॲग्रो टुरिझमसाठी तुम्ही काही मदत मी करता? केलेलं आहे भरपूर ॲग्रो टुरिझम. अच्छा. नाशिक किंवा पुण्याला ट्रेंड आहे. हां. आता माझ्या भागाकडे पण ट्रेंड झालेला आहे ना. हां. पूर्ण पॅन इंडियाचे मला फोन येत आहेत. ॲग्रो टुरिझम महत्त्वाचा सब्जेक्ट आहे शेतकऱ्यांसाठी. हं, हं. मी शेतकऱ्यांना एक आव्हान देतो, की तुम्ही शेतीसोबत ॲग्रो टुरिझम बनवाच. हं. का बरं?
कारण की जो उच्चवर्गीय आहे त्यांना शेतीबद्दल माहिती नाही. हां. त्यांच्या मुलांना पण माहीत नाही की आलू जमिनीच्या खाली येते का वरती येते. हां. तर त्यांना तुम्ही ट्रेनिंग द्यायसाठी ॲग्रो टुरिझम करा. हं. जसा रिसॉर्ट असतात त्या पद्धतीनं शेतीला डेव्हलप करा. हां. गावची जुन्या आठवणी परत करून द्या. हां. त्यांना केमिकल मुक्त फ्री. हां. केमिकल मुक्त तुम्ही त्यांना फळं द्या, व्हेजिटेबल्स द्या. ते येतात. अच्छा. आता मी पुण्यामध्ये एक टुरिझम व्हिजिट करायला गेलो होतो. हं, हं. त्याच्यामध्ये संडे आणि सॅटर्डेला 25,000 लोक येतात. फीस किती? तर ₹500 फक्त. त्या अच्छा. ₹500 मध्ये तुम्ही ब्रेकफास्ट द्या. हं, हं. फक्त ब्रेकफास्ट द्या ना, ट्रेनिंग द्या, फिरवा. त्याच्यामध्ये तुम्ही जुने बैलबंडी होते त्याचा वापर करा. शेती शिकवा कसे होते. हं, हं. तुम्ही स्वतः हातानं प्लग करून फ्रूट खाऊ शकता. हं, हं. ते म्हणजे वेगवेगळा एक्सपिरियन्स त्या ॲग्रो टुरिझममध्ये बघायला भेटतो. अच्छा. आणि त्यासाठी काही वेगळं सर्टिफिकेशन वगैरेची आहे गरज ना. हां. महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून ॲग्रो टुरिझम म्हणून एक सर्टिफिकेट भेटते. म्हणजे हां. गव्हर्नमेंटचा सिक्का पण लागतो आपल्याला. हां. तर तो एक महत्त्वाचा पार्ट आहे. पण तो मिळवणं म्हणजे ॲग्रो सोपं आहे, टुरिझम सोपं आहे, सोपं आहे? सोपं आहे. कसं मिळवू शकतात? तुम्ही फक्त आपली शेती डेव्हलप करा. त्याच्यामध्ये काही नॉर्म्स असतात, हं. की 2 एकरच्या वर तुम्ही 4 मड हाऊस ठेवा, मातीचे घरं बनवा किंवा हां. झोपड्या बनवा लोकांना थांबायसाठी. वॉशरूम्स बनवा, हां. रेस्टॉरंट बनवा हं, हं. आणि शेती करा डेव्हलप. अच्छा. ₹2,500 ची फीस भरून फक्त ₹2,500 लागते फीस भरायला. ओके. म्हणजे हां, ॲग्रो टुरिझमचं हे जे सर्टिफिकेट आहे ते मिळवण्यासाठी फक्त 2,500 फक्त ₹2,500 2,500 हां. ते ओके. तुम्हाला महाराष्ट्र शासन देईल. तुम्हाला हं. सिक्का भेटेल गव्हर्नमेंटच्या. हां. तुमची व्हॅल्यू वाढेल आणि लोकं मग मार्केटिंग करा सोशल मीडियाच्या माध्यमातून. हं, का हं. तुमच्याकडे काय-काय ॲक्टिव्हिटी आहे? स्विमिंग पूल आहे का? राहायची काय व्यवस्था आहे? तुम्ही काय लक्झरीज देता आणि जुन्या आठवणी कसे करून देता शेतकऱ्यांना? हां, हां. तो एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी भारताच्या केल्या पाहिजे. हं, ॲडिशनल बिझनेस म्हणून फॉर एन एक्झाम्पल, की समजा माझ्या शेतावर ॲग्रो टुरिझम केला हं. आणि फक्त 10 व्हिजिट येतात मला पर्यटन. हां. एका व्हिजिटची मी 1,000 फीस ठेवला. अच्छा. त्याच्यामध्ये जेवण पण देत आहे. हां. चुलीवरचं जेवण. हां, हां. मग तो व्हेज असो किंवा नॉन-व्हेज असो. हं. तर 10 लोकांचे ₹10,000 जमा होतात अच्छा. आणि 25 दिवसही आले हं. महिन्यातून, तर हं. आपल्याकडे ₹2.5 लाख रेव्हेन्यू होतो. हं. खर्च किती? ₹1,00,000 इनफ झाला. हां. तरी ₹1,50,000 ॲडिशनल इन्कम कमवू शकतो शेतकरी. अच्छा. सोबत आपल्या फळ पिकासोबत किंवा ॲग्रीकल्चर पिकासोबत. हं. युनिक पण हे कॉन्सेप्ट आहे. ॲग्रो टुरिझम आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे शक्य आहे? कोणत्या परिसरामध्ये? पूर्ण जागेत. आता पुण्याच्या आजूबाजूला पूर्ण ॲग्रो टुरिझम आहेत. हं. नाशिकच्या आजूबाजूला आहेत. हं. जिथं शेती आहे म्हणजे जिथं हिरवळ आहे. लोकांना हं. हिरवळ आवडते. हां. जहाँ ग्रीनरी है वहाँ लोग पसंद करते हैं. हं. मग असं म्हटलं तर आपला विदर्भ असेल किंवा मराठवाडा. विदर्भात पण आहे ना, जिथं हां. हिल स्टेशन आहे किंवा तलाव आहे, म्हणजे पाण्याचा स्टोअर आहे. तिच्या समोर ज्यांच्या शेत्या आहेत, त्यांना आधी केल्या पाहिजे. अच्छा. म्हणजे या परिसरामध्ये ते करू शकतात. कुठंही करू शकतात, कुठंही. हं. ज्याच्याकडे शेती आहे त्यांनी ग्रीनरी करायचं हं. आणि मग रजिस्ट्रेशन करायचं. हं. आता समजा एक मी उदाहरणच एक्झाम्पल घेते. हं. एक शेतकरी आहे त्याच्याकडे 5 एकर शेती आहे. त्याला ॲग्रो टुरिझम करायचंय प्लस तुमच्याकडून हां, जी फायद्याची शेती आहे ती सुद्धा करून घ्यायची आहे. तर राइट. त्याला किती खर्च येईल? 5 एकर शेतीला त्याला करायचं आहे सगळं मॅनेज केल्यानंतर हां. 20-25 लाख रुपयाचा खर्च येईल. हां. पण माझं असं म्हणणं आहे, की 20-25 लाख रुपये एकाही खर्च नका करू. हां. आधी शेती करा. हं. शेती तिथून उत्पादन कमवा. मग ॲग्रो टुरिझमसाठी मग घरं बनवा, मड हाऊस बनवा. त्याच्यानंतर मग स्विमिंग पूल बनवा, मग हं. रेस्टॉरंट बनवा. हळू तिथून कमवून तिथंच करायचं. म्हणजे 5 एकरसाठी 25,00,000 म्हणजे इतका खर्च सगळं येईल. पकडून. हां. सगळ्या आणि अमेनिटीज त्याच्यामध्ये पकडून. तुमची सुद्धा मदत मिळेल. आम्ही तेच करतो ना. आम्ही हं. पूर्ण प्रोजेक्ट पण घेतो, की हां. यार तुम्हारी खेती है, हम लोग डेव्हलप करके देते हैं. हां. त्याच्यामध्ये आम्ही एक्झोटिक क्रॉप लावतो. जसं आंब्याचं उदाहरण. हं. आम्ही असे आंबे लावून देतो, की 50 व्हेरायट्या. अच्छा. त्याच्यामध्ये काळा आंबा असो, लाल आंबा असो, जांभळा आंबा असो, पांढरा आंबा असो, बनाना मँगो असो, हं. व्हिएतनाम, चायना सगळ्या त्या व्हेरायट्या आम्ही इथं लावून देतो. हं. तर काही लोकांना काहीतरी अट्रॅक्शन पाहिजे ना, की इसके खेत में क्यों जाए? हां. ॲव्होकाडोज. हं. आफ्रिकामध्ये भरपूर लागलाय. रशिया आहे, इस्रायलचा क्रॉप आहे. तो इथे लावतो भारतामध्ये. हं. ते लोकं बघायला येतात. अच्छा. ब्लूबेरी. हां. ब्लूबेरी म्हटल्यानंतर तुम्हाला सांगायची घटना प्रीमियम फ्रूट आहे ₹1200 किलो विकतो. हं. तो आम्ही लावून देतो. म्हणजे अच्छा. ते लोकं बघायला येतात, की ऐसा क्या है इसके खेत में? हं. आणि युनिक. अच्छा. ग्रेट. आणि आणि त्याच्यातून फायदा किती होऊ शकतो या 5 एकर शेतीमध्ये? 5 एकर शेती म्हणून यदि शेतीतून बघितलं तर ₹10-12 लाख हा झाला हां. आणि पर्यटनामुळे म्हणजे 10-12 लाख. 10-12 लाख रुपये वर्षाला. शेतीतून. हां, वर्षाला. हां आणि पर्यटन आले त्याच्यामध्ये ₹10-12 लाख म्हणजे ₹20-25 लाख तो 5 एकरमध्ये कमवू शकतो. म्हणजे त्याने समजा 25 लाख रुपये एका वर्षी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, हां. तुमची मदत घेतली,
तर ते तो 25 पण लाख दरवर्षी त्याला कमवू त्या शकतो. पहिल्या हां, वर्षी हां. मिळतील. पहिल्या वर्षी म्हणजे हां, उत्पादन यायला 3 वर्ष लागते. हां. पण मधामध्ये व्हेजिटेबल्स लावून तो कमवू शकतो. अच्छा. इंटरक्रॉप म्हणतात हं. त्याला. म्हणजे तुम्ही एक चांगला फॉर्मॅट सांगितलेला आहे शेतकऱ्यांना पैसे कमवण्याचा. कारण हां. बरेचसे शेतकरी आपण बघतो, की नफ्यामध्ये आहे असं आपण प्रत्येक शेतकरी म्हणतो. तर ही शेती मग फायद्यामध्ये कशी आणायची हे तुम्ही लोकांना शिकवताय. ऑब्व्हियसली. त्यासाठी काही फी चार्ज करता तुम्ही? हो. फ्री फ्री आम्ही आधी सुरुवातीला फ्रीमध्ये केलेलं आहे. हां, फीस नाही घेतला आहे. हां. पण ती कहावत आहे ना, घर की मुर्गी दाल बराबर. आम्हाला तेवढी व्हॅल्यू नाही भेटायची. भेटायची पण असाच. लोकच इंटरेस्ट नाही द्यायचं. हं, हं, मग जेव्हापासून आम्ही फीस घ्यायला घेतलो, कन्सल्टन्सी फीस म्हणा किंवा टर्नकी प्रोजेक्टच्या फीस म्हणा, हं. तेव्हा लोकं सीरियस व्हायला लागले. ते आम्हाला प्रीमियम म्हणजे इच्छुक आणि सिरियसली शेतकरी किंवा क्लायंट आम्हाला भेटायला सुरुवात झाली. अच्छा. पण या बिझनेसमध्ये तुम्हाला कॉम्पिटिटर सुद्धा असतील. हो. मग तुम्ही कॉम्पिटिटरपेक्षा तुमचा बिझनेस कसा वेगळा बनवला? कॉम्पिटिटर असला ना मॅडम माझ्यासाठी खुशीची गोष्ट आहे. लिटरली सांगतो मी. हं, माझ्याकडे हजार का लाखो कॉम्पिटिटर आहेत. मला आवडेल. हं, का बरं? कारण की माझा जो सब्जेक्ट आहे शेतीचा, तर जेवढा जास्त लोकं येतील करायला, तेवढा माझा फायदा आहे. कारण की माझा उद्देश पैसे कमवणंच नाही आहे. हं, माझा उद्देश आहे भारतामध्ये ग्रीनरी आणणं आहे. पर्यावरणाला मुक्त करणं आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणणं आहे. हं, हं, समजलं ना? आणि मातीला काहीतरी द्यायचं आहे मला. कार्बन क्रेडिट द्यायचं आहे म्हणजे फ्री करायचं आहे पर्यावरणमुक्त. हं, हं. त्यासाठी कॉम्पिटिटर लाख असू द्या ना, माझाच फायदा आहे. कारण की तेच माझ्यासारखं काम करतील. हां. हां, पण आता गोष्ट आहे रेव्हेन्यूसाठी. तर आमच्यासाठी आमची यू-एस-पी सांगितलं का आम्ही एंड टू एंड सर्व्हिस देतो. अच्छा. बाकी कॉम्पिटिटर फक्त रोपं विकेल किंवा मार्गदर्शन देईल संपला. हं, हं. पण आमचं काम कसं आहे आम्ही एंड टू एंड म्हणजे लागवडीपासून तर विक्रीपर्यंत. हां. हा आमचा यू-एस-पी आहे. म्हणून आम्हाला काही चिंता कॉम्पिटिटरची नाही आहे. हं. पण तुम्हाला लिटरली सांगतो जेवढे कॉम्पिटिटर असेल तेव्हा माझा फायदा मला खुशी होणार. त्या मी एकटा कुठपर्यंत जाणार मॅम? हं. त्यासाठी लाखो लोक येऊ द्या ना. मिलके करते विन विन सिच्युएशन. खरंय. तर तुम्हाला काय वाटतं भारतामध्ये इनफॅक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये यासाठी किती स्कोप आहे? महाराष्ट्रामध्ये स्कोपच स्कोप आहे. हं. मी तर म्हणतो सगळे आय-टीवाले आय-टी सेक्टर सोडा, मॅनेजमेंट सेक्टर सोडा आणि शेतीमध्ये या. तुम्ही 1-1 कोटी कमवू शकता. अच्छा. टेक्निक पाहिजे, आवड पाहिजे आणि जिद्द पाहिजे. कसं असते शेती म्हटल्यानंतर संयम मागतो, पेशन्स मागतो. हं, लोकांमध्ये संयम नाही. हं. ॲटलीस्ट 1000 दिवस तुम्ही शेतीला द्या आणि शेतीलाच नाही, कुठल्याही व्यवसायामध्ये 1000 दिवस द्यावा लागतो. अच्छा. हो. त्याच्यानंतर सक्सेस मिळतो. हं, मग आम्ही कसा अंदाजा घ्यायचा, की आजच पेरली आणि मला उत्पादन भेटेल. एक आंब्याचं झाड लावल्यावर 3 वर्ष लागते. 3 वर्ष हं, म्हणजे 1000 दिवस. हं, तेव्हाच आम्हाला फायदा भेटतो. कुठलाही फॅक्टरी टाका हं. या कुठल्याही डिपार्टमेंटला जा तुम्ही. नोकरी केल्यावर पण 1000 दिवस द्यावा लागतो, तेव्हा पर्मनंट होतो आजकाल. तर गेले दिवस जुने. आधी काल लागल्याबरोबर पर्मनंट व्हायच्यात. 1000 दिवस तुम्हाला फ्री म्हणजे कमी सॅलरीज करावा लागतो. हं, हं, त्याच्यानंतर लाईफ सेट होतो. कुठल्याही सेक्टरमध्ये. हं. आणि त्याचबरोबर ॲग्रो बिझनेस केल्यानंतर सुद्धा करोडपती होता येतं? हो, आहेत माझ्याकडे उदाहरण. हां. करोडपती शेतकरी आहेत, झालेले आहेत. एक्झाम्पल देतो मी तुमच्याकडे 10 एकर शेती आहे. हं. 10 एकर शेतीमध्ये तुम्ही साधा नॉर्मल गरीबाचा क्रॉप पेरू लावला आपण. हां. पेरूच सांगतो. हं. 10 एकर शेतीमध्ये पेरू लावला. एकरी तुम्हाला ₹2.5 लाख काटपीट करून भेटते. सगळं वजा करून 2 लाख भेटू दे. मी जास्त लालच नाही करत आहे. हं. ₹2 लाख ती एकरी भेटला तर तुमच्या 10 एकरमध्ये ₹20 लाख ॲन्युअली इन्कम होते. सगळं खर्च वजा करून. हं, हं, 5 वर्षात तुम्ही करोडपती. हं. मी रेव्हेन्यू म्हणलं तर करोडपती आधीच आहे तो. हां, पण मी तुमच्याकडे खर्च वजा करून हां. सगळं काटपीट करून 20 लाख मिळाले. नॉट बॅड. हं. चांगला इन्कम आहे. तोच मग आंब्यावर पण लागू होते. सीताफळावर लागू होते, ड्रॅगन फ्रूटवर लागू होते, सगळ्या फ्रूट क्रॉपवर लागू होते आणि पॉली हाऊसमध्ये फुलावर पण लागू होते. तुम्ही शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करताय, तर तुमचा रेव्हेन्यू मॉडेल काय आहे? आमचा रेव्हेन्यू मॉडेल असा आहे, की एक तर टर्नकी बेसिसवर घेतो आम्ही. हां. टर्नकी बेसिसवर आमचे काही पर्सेंटेज असते. जसे की एकरी आम्हाला ₹3 लाख खर्चाला आंबा लागवडला. हां. तर आम्ही टर्नकी प्रोजेक्ट घेतला. त्या 3 लाखामध्ये त्यांना आम्ही सगळं उभा करून दिला. अच्छा. लँड प्रिपरेशनपासून तर रोपं लावण्यापासून ड्रिप इरिगेशन, मल्चिंग लावणे, खतं टाकणे, बेड बनवणे, हं, हं, झाडं लावणे एकदम क्वालिटीचे. कारण की क्वालिटी आणि कॉम्प्रोमाईज आम्ही करत नाही. हं, हं, ठीक आहे. झाडं लावल्यानंतर त्याची जोपासना करून देणे. हं. नंतरचं काम आहे ना, हां. आफ्टर सर्व्हिस ते आम्ही करून देतो. अच्छा. त्याच्यामध्ये 3 लाखाचा दिला तर आमचा काही पर्सेंटेज असते 5-10% ते आमचा रेव्हेन्यू मॉडेल. हं. आणि तुम्ही ही सगळी शेती म्हणजे त्यांनी मॉडर्न पद्धतीनं करावी किंवा टेक्नॉलॉजीच्या मदतीनं करावी यासाठी सुद्धा मदत करत तेच असतात. महत्त्वाचं आहे आणि तेच करतो आम्ही हां, आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आता. हां. तर मग ही टेक्नॉलॉजीनं शेती कशी बदलतीये? टेक्नॉलॉजीनं उत्पादन वाढतो, हां. क्वालिटी वाढते
आणि आमचा पैसा वाचतो. उदाहरणार्थ आता टेक्नॉलॉजीमध्ये काय बोलायचं आता आधी आपण नांगरणी करायच्या हां. बैलाच्या माध्यमातून. आता ट्रॅक्टर आला. हं. ट्रॅक्टरनं लवकर नांगरणी होते. कमी वेळात जास्त होते. आधी आम्ही पाठीवर घेऊन स्प्रे करायचं. हं. आता मशिनी आल्या आहेत, ड्रोन आलेले आहेत. त्याच्यामुळे खर्च वाचतो. हं. ठीक आहे. आणि नवीन टेक्नॉलॉजीचं आपण केलं शेती, तर जास्त उत्पादन भेटते कारण की आम्ही हाय डेन्सिटीमध्ये लावतो जर इंडिव्हिज्युअल टेक्निकनं. हं, हं. तर फरक पडणार. मग एआय आला. एआयमुळे आम्ही असे काही इन्स्ट्रुमेंट लावतो, की ज्यामुळे मॉइश्चर कमी झाला, जास्त झाला, कधी पाणी द्यायचे आहे, हे हं. सगळं त्याच्यामध्ये माहिती भेटते आधीच. तर अच्छा. टेक्नॉलॉजीचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हं. आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून ॲग्री बिझनेस करताय. तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या 10 वर्षांमध्ये ॲग्रीकल्चर सेक्टर कसं असेल? कुठे असेल? ॲग्रीकल्चर सेक्टर खूप मोठा स्कोप आहे. कारण की मोठे-मोठे कॉर्पोरेट्स आता शेतीमध्ये आलेले आहेत. समजलं ना? हं, हं. आता बिल गेट्सच्या नाव घेतो मी, घेतलं नाही पाहिजे. हं. त्यांनी पण अमेरिकामध्ये कितीतरी हेक्टर जमीन खरेदी केली आहे. कामुळं? इथं पण. हं, हं. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आता आपल्या जमिनीला सोनं समजून हं. शेती कधी येते आणि प्रॉपरली मॅनेजमेंट न करतो, तर त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही ना, चांगला स्कोप आहे. हं. 10 वर्षामध्ये शेती बदलू शकते. मग याचा अर्थ येणारा पुढचा जो डिकेड आहे तो शेतीचा आहे. तो पण आहे. हां, आता 2011 पासून 2020 पर्यंत हां, शेती करण्याची टेक्निक वेगळी होती. हां. तेव्हा ड्रोन वगैरे काही नव्हते. हं, 2021 पासून 2030 पर्यंत हं, हा एक चान्स आहे. हं. 2030 पासून 2040 पर्यंत हा त्या डिकेटमध्ये वेगळंच शेती येणार आहे. अच्छा. वेगवेगळ्या ती कशी पद्धतीने असेल? मॉडर्न असेल. मॉडर्न शेती असेल, हं, लोकांना जागरूकता असेल, हं. नोकऱ्या नसणार तर मग शेतीमध्ये यावं लागेल हां, आणि स्वतःच्या मॉडेल तयार करून जास्त कारण की सगळे व्यवसाय बंद होऊ शकतात. ते कोविडनं शिकवलं आम्हाला. हां. सगळे व्यवसाय बंद होऊ शकतात, पण शेती व्यवसाय बंद होणार नाही. हं, कारण की खायला अन्न शेतीमधून भेटणार, घालायला कपडे शेतीमधून भेटणार, सगळं वस्तू शेतीमधून भेटते. तर 10 वर्ष का हजारो वर्ष हां. शेतीमध्ये स्कोप आहे, पण तुम्ही जिद्दीनं केल्या पाहिजे. हं. आणि तुमची कंपनी ॲग्रो अवतार ही 10 वर्षात कुठे असेल? मला पैसे कमवायच्या उद्देशानं तर मी हे नाही करत आहे. मी स्वतः सर्टिफाय फार्म एडवायझर आहे भारत सरकारकडून. हां. मला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च आणि मॅनेज मी गर्वानं नाव घेतो त्यांच्या. हं, त्यांनी मला सर्टिफाय फार्म एडवायझर, मास्टर ट्रेनर बनवलेला आहे आणि अ, अ, विस्तार करायसाठी मला नियुक्त केलेला आहे. ठीक हं, आहे. हा मला गर्वानं सांगतो कारण की खूप कमी लोकं आहेत. त्यांच्या BSc एग्रीकल्चर असते त्यांना ती अपॉर्च्युनिटी भेटते. त्यासाठी 2 वर्ष मला तिथं मेहनत करावी लागली. हं. तर माझी जी कंपनी आहे 10 वर्षामध्ये मला आय-पी-ओ ओपन करायचं आहे. अच्छा. माझा उद्देश आय-पी-ओ ओपन करायचा आहे. कारण की मला अ, पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये आपल्या कंपनीला न्यायचं आहे. टर्नओव्हर हजारो कोटी न्यायचे आहे. एकदम फ्रँकली सांगतो आणि हं, गर्वानं सांगतो होणार आहे. हं. जो मी निर्णय घेतला आतापर्यंत लाईफमध्ये, शून्यापासून इथपर्यंत आलाय, तर इथून तिथं जायला मला वेळ लागणार नाही. कारण की तेव्हा माझ्याकडे काही नव्हता. हां. शून्यापासून सुरुवात केली. काहीच नव्हता. ना कुणाच्या आई-बाबाचा सपोर्ट, काका, मामा, भाऊ, मित्र कोणी नव्हते. हं, फक्त माझी जिद्द, माझा संकल्प आणि माझं स्वप्न. कारण की मी ड्रीमर आहे. तर त्यामुळे 2040 पर्यंत माझ्याकडे एक हजारो कोटीचा टर्नओव्हर होणार. अच्छा. आणि ते टर्नओव्हरला सोडा, हं, लाखो शेतकऱ्यांच्या लाखो जमिनीमध्ये मी प्रोडक्टिव्हिटी काढून देणार. हा माझा वचन आहे. हं. आणि एकूणच तुम्ही आता तुम्ही सांगितलं, की तुम्ही दुबईमध्ये सुद्धा शेती करण्यासाठी मदत करताय. हो. तर तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या देशामध्ये हे काम तुमचं कंपनीचं हां, मला नेलेलं आहे. हं. आफ्रिकामध्ये कन्सल्टन्सीचे ऑफर आलेले आहेत. हां, कन्सल्टन्सी आम्ही इथूनच करत आहोत. हां. पण काही-काही असे देश आहेत त्याच्यामध्ये आम्ही जाऊ नाही शकणार. जसं सोमालीलँडमध्ये मला 1200 एकरचं काम आलं आहे. अच्छा. पण मी तिथे जाऊ नाही शकत. थोडासा प्रॉब्लेम्स आहे. तिथलं गव्हर्नमेंट किंवा तिथले लोकं. हं, हं. मग मी इथून ऑनलाईन सर्व्हिस देत आहे त्यांना. अच्छा. कन्सल्टन्सी म्हणून. हं, हं. कसं लागवड काय करायचं व्हिडिओ कॉलिंगच्या थ्रू. हं, हं. आता मला केनियामध्ये ऑफर आला आहे. केनियामध्ये मी जाणार. हं, तिथं हं. पॉली हाऊसची शेती किंवा ॲवाकाडोची शेती तिथं मी करणार आहे. अच्छा. हां, तिथं क्लायमेट खूप छान आहे. पण माझं असं म्हणणं आहे, की दुसऱ्या देशात जाण्याच्या आधी हं, मला आपल्या भारतामध्ये करणं, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या गावी, आपल्या घरी करणं आवडेल. हं, हं. कारण की इथं गरज आहे. हं. तिथं तर होत आहे ना, तिथं होत आहे. आता माझ्या मित्राकडे 600 एकरमध्ये ॲवाकाडो आहे. कुठे? तंजानियामध्ये. तो अच्छा. मला बोलवत आहे, "आजा, आजा." हां. पण मी नाही गेला आहे. म्हणलं ते 600 एकर मग आमच्या माध्यमातून, आमच्या नाही, पण माझ्या एका मित्राच्या माध्यमातून चेन्नईमध्ये 600 एकरमध्ये ॲवाकाडो लागला आहे. अच्छा. आता मला तो महाराष्ट्रात आणायचा आहे. हं. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ते आणायचं आहे. अच्छा. तुम्ही अभ्यास सुद्धा करत असाल म्हणजे तुम्हाला माती कशी आहे, त्याच्यानंतर काय केलं किंवा कोणती पिकं घेतली त्या परिसरामध्ये तर ती जास्तीत जास्त येऊ शकतील याच्याविषयी तुमचाही अभ्यास किंवा अपग्रेडेशन हे सुरूच असेल. विद महाराष्ट्रामध्ये कोणती शेती जास्त फायद्याची ठरू शकते? विदाऊट अपडेशन होणार नाही मॅम. हं. अपडेट तुम्हाला प्रत्येक जागी करावं लागते. मी ॲग्री कॉलेज आहे. माझं हां, एज्युकेशन इथं झालं आहे. डिप्लोमा आहे, BSc एग्री आहे. हां.
आणि मी सर्टिफाय फार्म एडवायझर शासनाकडून यांच्याकडून मी ट्रेनिंग घेत असतो. हां. आता 2 वर्ष 1 वर्ष मी IHRला होतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बंगलोर. त्याने मला फ्रूटचं पूर्ण नॉलेज दिलं. अच्छा. तर ते नॉलेज घेतला नसता तर मी आज शेती करू शकत नसतो. हं. तर फ्युचरमध्ये फ्रूट फार्मिंग, हां. फ्लॉवर फ्लोरिकल्चर, हं. व्हेजिटेबल्स प्रोटेक्टेडमध्ये खूप डिमांड आहे. हं. आणि ॲग्रिकल्चरमध्ये गेलं तर त्याच्यामध्येही युनिक आपण काही केलं. उदाहरणार्थ धानाची शेती. आता मी धानाच्या बोलत आहे. हं. आधी धानाची शेती चिखलामध्ये व्हायची. आता अपग्रेड झाला आहे. ते मल्चिंग लावायच्या, बेड बनवायचे, त्याच्यावर शेती करायची. पाणी कमीमध्ये शेती व्हायला लागली. हं, हं. तर तंत्रज्ञानाचा वापर करून, अपग्रेड करून शेती केलं तर फायदेशीर आहे. अदरवाईज मग तेच महागाई वाढत आहे. हं. आणि माझा एक असा आहे, की शेतकऱ्यांना तुम्ही नंतर लोकांना माल विकाल, पण स्वतःसाठी आधी पिकवा. स्वतःसाठी ऑर्गॅनिक पिकवा, स्वतःसाठी भात, गहू, व्हेजिटेबल्स, फ्रूट स्वतःसाठी उगवा, मग लोकांना विका. हं. त्यासाठी मार्केट आहे का पण? भरपूर मार्केट आहे. अच्छा. मार्केटशिवाय तर होणार नाही ना. हं, हं. इंडियामध्येच भरपूर मार्केट आहे ना. आता हं. तुम्ही आता एक्सपोर्टची गोष्ट केला. 2024 मध्ये मी एक ऑनलाईन चेक केला होता. हं. किती 560 कोटीचा ड्रॅगन फ्रूट भारतात इम्पोर्ट झाला अच्छा. आणि 47 देशांनी पाठवला. जर्मनीला काय गरज आहे? जर्मनीने इंडियामध्ये ड्रॅगन फ्रूट पाठवला. हं, हं, हं. मग आम्ही का नाही उगत मग? हं. गेल्या वर्षी अवाकाडोस माझ्या मते 50 नाही 5,000 टन इंडियामध्ये इम्पोर्ट झाला. हं. मग आम्ही का नाही उगवायचं? आमच्याकडे क्लायमेट चांगलं आहे, आमच्याकडे माती आहे, आमच्याकडे होते. हं. सक्सेस स्टोऱ्या पण आहेत माझ्याकडे. अवाकाडो उगवून दिलेला आहे. हां. मग आम्ही का नाही उगत? लोकांना अवेअरनेस नाही आहे, लोकांना इच्छाशक्ती नाही. हां. लोकांना रेडीमेड पाहिजे हं. बरोबर. किंवा एसी ऑफिस पाहिजे, चांगला काम पाहिजे, शूटिंग बुटिंग पाहिजे. आम्ही तर शूटिंग बुटिंगवर वावरात जातो. हं. शेतावर काम करतो. आवडते आम्हाला. आवडता विषय पाहिजे त्यासाठी. हं. आता एक शेवटचा प्रश्न. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे तरुण आहेत, की जे शिकलेले सवरलेले आहेत, पण त्यांना जरी घरची शेती असली तरी देखील शेतीमध्ये काम करायचं नाहीये. बरोबर. तर त्यांना काय आवाहन कराल? सर्वात आधी तर तुम्ही आपल्या आई-बाबाची या पूर्वजाची शेती आहे तिला जोपासा, विका नको. हं. कारण की नोकरीसाठी जमिनी विकत आहेत, की मला इथं मास्टर बनायचं आहे तर 25 लाखात जमीन विकून करायचं आहे. ते बंद करा. स्वतःची शेती स्वतः तयार करा. माझा नंबर काढा. हं. आता मी देऊ नाही शकत. माझा नंबर काढा ऑनलाईन. मला कनेक्ट व्हा. जेवढाही ॲग्री कॉस्ट आहे ज्याने डिप्लोमा, BSc ॲग्री या जिथलाही IITवाला, IIMवाला कुठलाही स्टुडंट असो, ज्याला शेती करायची आहे तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला शिकवतो कशा पद्धतीने शेती केल्या पाहिजे. माझं मिशन आहे की 1,00,000 ॲग्री कॉस्ट तरुण शेतकरी माझ्याशी जुळला पाहिजे. अच्छा. हा माझा मिशन आहे. हं. तर मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुम्ही कनेक्ट व्हा माझ्यासोबत. मी हं. तुम्हाला शेती शिकवतो आणि कसे करायचे ग्रोथ, ॲग्रो हं, हं. टुरिझमच्या माध्यमातून, हायटेक फार्मिंगच्या माध्यमातून, हं. पॉली हाऊसच्या माध्यमातून, फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर प्रत्येक गोष्ट शिकवतो. 25,000ची नोकरी करण्यापेक्षा ₹1,00,000 महिना तुम्ही घरी कमवा. हं. ते कसे कमवायचे मी शिकवतो. पण तुम्हाला जिद्द न्यावं लागेल. मी म्हटलो म्हणून टाईमपास किंवा एक्झाम्पल एक्सपेरिमेंट करायला नाही. हं. तर भारताच्या शेतकऱ्यांना, मुलाला म्हणतो मी, की स्वतःच्या शेतीमध्ये डेव्हलप करा. त्याच्यामध्ये चांगला उत्पादन आहे. तुमच्याकडे 10 एकर शेती आहे तर तुम्ही करोडपती आहात. हं. मग इकडे-तिकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतः डेव्हलप करा. मला भेटा. माझ्या कंपनीशी जोडा. मी तुम्हाला हं. सगळं ट्रेन करून देतो. तर आजचा हा पॉडकास्ट प्रूव्ह करतो, की शेतीमध्ये जी माती आहे तिथं फक्त पिकं उगवत नाही, तर साम्राज्य सुद्धा उभं राहतं. तुम्हालाही जर वाटत असेल, शेती हे फ्युचर आहे, तर हा जो एपिसोड आहे आपला प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.